गुड मॉर्निंग. आपण भूगोलाचा दुसरा पाठ पाहत होतो, सूर्य, चंद्र व पृथ्वी. सूर्य, चंद्र व पृथ्वीमध्ये आपण कालच्या तासिकेला पाहिलं की चंद्राच्या गती, अक्षीय गती म्हणजे परिवलन, अक्षीय म्हणजे परिभ्रमण, किती पृथ्वीभोवती फिरतो तो चंद्र. नंतर आपण जरी तो पृथ्वीभोवती फिरत असतो तरी तो सूर्याभोवती सुद्धा अप्रत्यक्षरित्या फिरतो. तो जरी स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला चंद्र, तरी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असल्यामुळे तो चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरता अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती फिरतो. ते पण आपण पाहिलं, त्यांच्यामधलं अंतर पाहिलं आपण. परंतु चंद्राची जी फिरण्याची कक्षा असते ती लंबवर्तुळाकार असल्यामुळे तो कधी कधी पृथ्वीच्या जवळ असतो. 3,56,000 त्याचं किलोमीटर मध्ये अंतर पाहिलं, त्याला उपभूस्थिती म्हणतात. आणि कधी कधी तो पृथ्वीपासून लांब असतो, 4,07,000 किलोमीटर, त्याला अपभूस्थिती असे म्हणतात. उपभू आणि अपभूस्थिती पाहिल्यानंतर आपण चंद्रकला पाहिल्या की पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होणे किंवा वाढत जाणे याला चंद्रकला असे म्हणतात. त्याच्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या, चंद्राचा पूर्ण भाग दिसणे म्हणजे पौर्णिमा आणि चंद्र न दिसणे म्हणजे अमावस्या. नंतर आपण हे सुद्धा पाहिलं की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. म्हणजेच अमावस्येकडे जाताना चंद्राचा प्रकाशित भाग हा कमी कमी होत जातो, कृष्ण पक्ष. नंतर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो भाग पाहिला त्याला म्हणतात आपण शुक्ल पक्ष. नंतर त्याच्यामध्ये कोण पाहिले, जसं की पौर्णिमेच्या वेळेस तो चंद्र पृथ्वीच्या पलीकडे असल्यामुळे तर अमावस्या ते पौर्णिमा 180 डिग्रीचा कोन तयार होतो. नंतर अमावस्याच्या वेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असल्यामुळे तिथे 0 डिग्रीचा कोन तयार होतो. नंतर वद्य अष्टमी आणि शुक्ल अष्टमी, शुद्ध अष्टमी याच्या वेळेस त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन असतो, ते पण पाहिलं. नंतर ग्रहण कसं तयार होतं ते सांगितलं की पृथ्वी, चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये साधारणतः 5 डिग्रीचा कोन असतो. 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन असतो, पण आपल्या पुस्तकामध्ये 5 डिग्री दिले म्हणून तुम्ही 5 डिग्री लिहायचं. परंतु तो डिग्रीचा कोन कधी कधी नष्ट होतो आणि 0 डिग्रीचा कोन तयार होतो. म्हणजे ते एका सरळ रेषेमध्ये येऊन जातात. पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या ते सरळ रेषेत असतात, पण त्यांच्यामध्ये साधारणतः 5 डिग्रीचा कोन असतो. परंतु कधी कधी तो 5 डिग्रीचा कोन नष्ट होतो आणि ते समपातळीत येऊन जातात, एक सरळ रेषेत येऊन जातात. मग ग्रहणे त्या ठिकाणी निर्माण होतात. तर आजच्या तासिकेला आपल्याला ग्रहण बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्रहण असतात, एक सूर्यग्रहण आणि दुसरं चंद्रग्रहण, आणि त्याचे काही उपप्रकार पडतात. तर पहिलं पाहणार आहोत आपण सूर्यग्रहण. सूर्यग्रहण कसं तयार होतं, काय तयार होतं ते पाहायचंय. त्यावेळेस कोणाची स्थिती कुठे असते ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. तर इथे मी सूर्यग्रहणाची आकृती काढलेली आहे, व्यवस्थित निरीक्षण करा त्या आकृतीचं. तर या ठिकाणी मी दाखवलेला आहे सूर्य, हा दाखवलेला आहे चंद्र, आणि ही आहे पृथ्वी. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी बघा, व्यवस्थित क्रम लक्षात ठेवायचं. सूर्यग्रहण केव्हा होतं? जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो किंवा अशी स्थिती तयार होते, सूर्य, चंद्र व पृथ्वी अशी स्थिती निर्माण झाल्यावर जेव्हा यांच्यात 0 डिग्रीचा किंवा 0 सेल्सिअसचा कोन तयार होतो. 0 डिग्रीचा कोन तयार झाल्यामुळे या सूर्याची किरण चंद्रावर पडतात. 0 डिग्रीचा कोन तयार झाल्यामुळे साधारणतः किती डिग्रीचा असतो त्यांच्यामध्ये? कायम 5 डिग्रीचा. पण तो 5 डिग्रीचा कोन कधी कधी नष्ट होऊन जातो आणि किती डिग्रीचा कोन तयार होतो? 0 डिग्रीचा. त्यामुळे सूर्याची किरण जे चंद्रावर पडतात ते चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि चंद्राची सावली ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडते त्या त्या ठिकाणाहून आपल्याला सूर्य एक तर पूर्ण झाकलेला दिसतो किंवा अर्धा झाकलेला दिसतो, म्हणजेच त्यावेळेस सूर्यग्रहण होते. कशामुळे? तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे. कशामुळे? तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे. ज्या ठिकाणी चंद्राची सावली पृथ्वीवर पडेल, म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी, तर या ठिकाणाहून आपल्याला सूर्य दिसणार नाही. एक तर अर्धा दिसेल, एक तर पूर्ण दिसणार नाही. मग त्यावेळेस ग्रहण लागलं असं म्हटलं जातं. मग कोणाला ग्रहण लागलं? तर सूर्याला ग्रहण लागलं, कारण आपल्याला सूर्य दिसत नाहीये, म्हणून याला सूर्यग्रहण असे म्हणतात. परत एकदा सूर्यग्रहणाची व्याख्या: सूर्य, चंद्र व पृथ्वी अशी स्थिती निर्माण झाली. सूर्य, चंद्र व पृथ्वी अशी स्थिती निर्माण झाली, किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण आला? चंद्र आला. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण आला? चंद्र आला. तेव्हा किती डिग्रीचा कोन तयार व्हायला पाहिजे? 0 डिग्रीचा.
समपातळीत यायला पाहिजे, ते एकदम सरळ रेषेत येतील तेव्हाच ग्रहण लागेल. जर थोडासाही कोन तयार होऊन गेला 1-2 डिग्रीचा, 5 डिग्रीचा, तर मग ती सावली पडणार नाही. म्हणून जेव्हा 0 डिग्रीचा कोन तयार होईल त्यावेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडेल आणि मग ज्या ठिकाणी ती सावली पडली त्या ठिकाणाहून आपल्याला सूर्य एक अर्धा झाकलेला दिसेल, एक तर पूर्ण झाकलेला दिसेल. मग त्या ठिकाणी ग्रहण तयार होईल. मग कोणतं ग्रहण म्हणता येईल त्याला, तर त्याला सूर्यग्रहण असं म्हणतात. त्याला म्हणतात सूर्यग्रहण. किती डिग्रीला तयार झालं, ते 0 डिग्रीला तयार झालं. मग ग्रहणाचे प्रकार 3 आहेत. ते प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार आहे खग्रास. खग्रास म्हणजे काय, तर खग्रास म्हणजे काय की जेव्हा सूर्य पूर्ण झाकलेला असेल, म्हणजे सूर्य शब्द, तर जेव्हा सूर्य हा पूर्ण झाकलेला दिसतो, चंद्राच्या सावली पडल्यानंतर जेव्हा सूर्य पूर्ण झाकलेला दिसतो, पूर्ण झाकलेला असतो, तेव्हा त्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. जेव्हा सूर्य पूर्ण झाकलेला दिसेल, मग ही स्थिती सूर्यग्रहणाची स्थिती केव्हा निर्माण होते, तर आपण ही पोझिशन अगोदर पण पाहिली अमावस्येच्या वेळेस. तर दिवसा आपल्याला काय होतं, दिवसा सूर्य आकाशात असतो, आपण त्याला पाहू शकतो. परंतु ग्रहण लागल्यानंतर जेव्हा सूर्य पूर्णच्या पूर्ण झाकलेला असेल, त्याचा भाग काहीही दिसणार नाही, तेव्हा त्या ग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस अचानक जसं काळोख निर्माण होतं, अंधार निर्माण होतं, तशी परिस्थिती निर्माण होऊन जाते. एकदम काळोख होतं. आम्ही जेव्हा 10वी 11वी असू त्यावेळेस साधारणतः 3 वाजता ग्रहण लागलं आणि पूर्ण काळोख होऊन गेलं होतं. असं वाटलं होतं की पूर्ण अंधार पडला काय, आणि नंतर 4-5 मिनिटांनंतर लगेच मग परत तो भाग प्रकाशित होऊन गेला होता. म्हणजे ते होतं खग्रास सूर्यग्रहण. पूर्ण काळोख होऊन जातं, काहीच दिसत नाही. जसं अंधाऱ्यामध्ये काहीच दिसत नाही, तसं खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सुद्धा पूर्ण काळोख होऊन जातं, काहीच दिसत नाही. मग हे खग्रास सूर्यग्रहण फक्त कुठून पाहायला मिळतं, तर ज्या ठिकाणी बघा चंद्राच्या सावल्या 2 दाखवलेल्या आहेत मी ते. ही सावली आहे विरळ सावली. आजूबाजूला इकडची बघा, इथपासून तर इथपर्यंत आणि इथपासून तर इथपर्यंत ही विरळ सावली आहे. आणि इथे बघा, इथे ही सावली आहे दाट सावली आहे. इथे फक्त जो मी हिरवा रंगाचा पट्टा दाखवलेला आहे त्या ठिकाणी दाट सावली आहे आणि त्याच्या आजूबाजूला विरळ सावली. ज्या ठिकाणी चंद्राची दाट सावली पडते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते. म्हणजे त्या ठिकाणाहून, या ठिकाणी जर दाट सावली असेल तर या ठिकाणाहून सूर्य आपल्याला दिसणारच नाही. तो पूर्ण झाकलेला दिसेल. त्यावेळेस या ठिकाणाहून जे सूर्यग्रहण असेल ते असेल खग्रास. मग खंडग्रास म्हणजे काय, तर सूर्याचा काही भाग झाकलेला असतो, काही भाग प्रकाशित असतो. थोडासा भाग प्रकाशित असतो, अर्धा झाकलेला, अर्धापेक्षा जास्त झाकलेला, अर्धा प्रकाशित. तर अशा सूर्यग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मग खंडग्रास सूर्यग्रहण कुठे पाहायला मिळतं, की ज्या ठिकाणी पृथ्वीवर विरळ सावली पडलेली असेल, बघा एवढ्या भागामध्ये आणि एवढ्या भागामध्ये विरळ सावली, फक्त इथे दाट सावली. म्हणून या ठिकाणाहूनच आपल्याला खग्रास सूर्यग्रहण दिसेल. आणि आजूबाजूला ज्या ठिकाणी विरळ सावली आहे, इथे विरळ सावली, तर या ठिकाणाहून सूर्य हा अर्धा झाकलेला असतो आणि अर्धा त्या ठिकाणी प्रकाशित असतो. तर अशा स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. तर अशा स्थितीला कोणतं ग्रहण म्हणतात, खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मग आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की खग्रास सूर्यग्रहण जास्त ठिकाणावरून पाहायला मिळतो की खंडग्रास सूर्यग्रहण, तर खग्रास सूर्यग्रहण खूप कमी जमिनीवरून पाहायला मिळतो. बघा, ही खंडग्रास सूर्यग्रहण अतिशय कमी जागा व्यापलेली आहे. परंतु खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस खूप कमी जागा व्यापलेली, एवढ्याच भागामधून आपल्याला खग्रास सूर्यग्रहण दिसेल. परंतु खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस खूप मोठी जागा व्यापलेली, म्हणून खंडग्रास सूर्यग्रहण आपल्याला खूप मोठ्या प्रदेशातून दिसू शकतो. परंतु खग्रास सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण खूप कमी भागेतून आपल्याला दिसतो.
ज्या ठिकाणी दाट सावली असेल त्याच ठिकाणाहून, आणि विरळ सावली तर खूप ठिकाणी पडलेली आहे, अशा विरळ सावलीमधून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं. म्हणून खग्रास सूर्यग्रहण खूप कमी भागातून दिसतं आणि खंडग्रास सूर्यग्रहण खूप जास्त भागातून दिसतं. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला विचारलं जाईल खंडग्रास सूर्यग्रहण जास्त भागातून दिसतं की खग्रास, तर खग्रास कमी भागातून दिसतं आणि खंडग्रास जास्त भागातून दिसतं. तसंच सूर्यग्रहणाचा तिसरा प्रकार आहे कंकणाकृती. कंकणाकृती सूर्यग्रहण थोडंसं वेगळी संकल्पना आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि कंकणाकृती सूर्यग्रहण फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेस होतं, चंद्रग्रहणाच्या वेळेस कंकणाकृती नसतं. मग कंकणाकृती कसं असतं ते समजून घेऊ. परत एकदा की हे जे सूर्यग्रहण झालं ते पौर्णिमेला झालं की अमावस्याला, तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो तेव्हा अमावस्या असते, म्हणून अमावस्याच्या वेळेस सूर्यग्रहण होते आणि पौर्णिमेच्या वेळेस चंद्रग्रहण. पौर्णिमेच्या वेळेसच होणार आहे, कारण की आपल्याला चंद्र केव्हा दिसतो पौर्णिमेला, आणि तेव्हाच मग ते ग्रहण लागतं त्याला. पौर्णिमेच्या व्यतिरिक्त कोणत्याच, म्हणजे तुम्ही अमावस्या असो, नंतर वैद्याष्टमी असो की शुद्ध अष्टमी असो, त्यावेळेस ग्रहण लागत नाही, चंद्रग्रहण राहत नाही. पौर्णिमेच्या वेळेसच चंद्रग्रहण राहते आणि अमावस्याच्या वेळेसच सूर्यग्रहण राहते. फक्त एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक अमावस्याला आणि प्रत्येक पौर्णिमेला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहत नाही. त्याचं कारण पण सांगितलं, कारण त्याच्यामध्ये नेहमी किती डिग्रीचा कोन असतो? 5 डिग्रीचा. मग ग्रहण केव्हा लागतं? जेव्हा 5 डिग्रीचा कोन नष्ट होतो आणि किती डिग्रीचा कोन तयार होतो? 0 डिग्रीचा, त्यावेळेस ग्रहण लागतं. मग आता आपल्याला बघायचंय सूर्यग्रहणाचा तिसरा प्रकार, तो म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण. तिसरा कंकणाकृती सूर्यग्रहण. मग कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच केव्हा तयार होतं? तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी थोडीशी पोझिशन मी चेंज करतोय. ही जी सावली आहे ही सावली इथपर्यंतच दाखवतोय, इथपर्यंत, पूर्ण पृथ्वीपर्यंत नाही, इथपर्यंत सावली दाखवतोय. तर इथपर्यंत सावली त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ही सावली पूर्ण पृथ्वीपर्यंत गेलेली नाही, ही फक्त आकाशातच राहिलेली आहे. सावली पृथ्वीपर्यंत गेलेली नाही, आकाशापर्यंतची. मग तेव्हा कंकणाकृती होतं. मग कंकणाकृती केव्हा होतं? तर आपण मागे पाहिलं की चंद्राच्या 2 स्थिती असतात, एक अपभू आणि दुसरं उपभू. उपभू म्हणजेच काय की जवळ असणे, पृथ्वीच्या जवळ असणे. अपभू म्हणजे काय? पृथ्वीच्या लांब असणे. मग जेव्हा चंद्राची अशी स्थिती असते, जेव्हा चंद्र अपभू स्थितीमध्ये असतो, अपभू म्हणजेच काय की पृथ्वीपासून लांब, त्याचं किलोमीटर मध्ये अंतर पाहिलं होतं आपण, 4,07,000 किलोमीटर. पृथ्वीपासून 4,07,000 किलोमीटर लांब असतो तो, म्हणजे खूप लांब असतो, जास्तीत जास्त लांब असतो तो. मग जेव्हा चंद्र अपभू स्थितीमध्ये असतो आणि त्यावेळेस जर 0 डिग्रीचा कोन तयार झाला, कुणामध्ये? सूर्य, चंद्र व पृथ्वीमध्ये, तर ग्रहण लागेल. 0 डिग्रीचा कोन तयार झाला म्हणजे ग्रहण लागतं. पण जर चंद्र अपभू स्थितीत असेल, म्हणजे लांब असेल, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. चंद्राची सावली इथे पृथ्वीवर पोहोचवली दाखवली का? नाही, इथे पृथ्वीपर्यंत पोहोचलेली नाही, ती आकाशातच नष्ट होऊन गेलेली, आकाशामध्येच येते. तेव्हा चंद्राची सावली ही पृथ्वीवर पोहोचू शकत नाही, ती आकाशातच नष्ट होऊन जाते, आकाशापर्यंतच असते. म्हणून, आणि ज्या ठिकाणी ही सावली यायची असते, म्हणजे या ठिकाणी येणार होती ही सावली, पण ती आकाशातच नष्ट झाली. का? कारण चंद्र खूप लांब आहे, पृथ्वीपासून लांब असल्यामुळे त्याची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचलीच नाही. परंतु ती सावली कुठे येणार होती? या ठिकाणी. तर या ठिकाणी सूर्य हा मध्यभागी झाकलेला असतो आणि आजूबाजूला त्याच्या कडा दिसत असतात. मध्यभागी झाकलेला आहे आणि आजूबाजूला हे कंगन त्या ठिकाणी चमकतं, म्हणजे त्या ठिकाणची किरण आपल्याला दिसतात आजूबाजूचे. परंतु मधला भाग हा काळा होऊन जातो, काळोख होऊन जातो. आणि जेव्हा आजूबाजूचा भाग हा त्या ठिकाणी प्रकाशित असतो आणि मधला भाग जेव्हा काळोख असतो, तेव्हा त्या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. तेव्हा त्या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण. ही परिस्थिती खूप वर्षानंतर येते, 70-77 वर्षानंतर ही परिस्थिती येते. आता मागच्या वर्षी आली होती, परंतु त्यावेळेस सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण असल्यामुळे दिसू शकलं नाही. तर त्याला म्हणतात कंकणाकृती सूर्यग्रहण. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळेस परिस्थिती कशी असते? मधला भाग झाकलेला असतो आणि आजूबाजूचा जो भाग आहे, फक्त किनाऱ्या भाग, तो भाग प्रकाशित दिसतो. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस पूर्ण सूर्य झाकलेला दिसतो
आणि खंडग्रासाच्या वेळेस अर्धा झाकलेला असतो आणि अर्धा प्रकाशित असतो. तर असे हे 3 प्रकार आहेत कंकणाकृती. पण कंकणाकृती सूर्यग्रहण त्याला काही अटी आहेत. कंकणाकृती सूर्यग्रहण केव्हा त्या ठिकाणी असतं, ज्या वेळेस चंद्राची कोणती स्थिती असते, अपभू म्हणजे खूप लांब, किती किलोमीटर, 4,07,000 किलोमीटर. त्यावेळेस सूर्याची किरण चंद्रावर पडतात, मग चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, परंतु पृथ्वीवर ती पडत नाही, लांब असल्यामुळे ती आकाशातून नष्ट होऊन जाते, ती पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. म्हणून ज्या ठिकाणी ती पोचायची असते त्या ठिकाणाहून त्या लोकांना कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं, फक्त आजूबाजूचा भाग प्रकाशित दिसतो. तर अशा प्रकारे सूर्यग्रहणाचे 3 प्रकार आहेत. खग्रास पूर्ण झाकलेला, खंडग्रास अर्धा झाकलेला, अर्धा प्रकाशित, आणि कंकणाकृती फक्त आजूबाजूचा भाग प्रकाशित, असे हे ग्रहण त्या ठिकाणी तयार होत असतात. तर मग सूर्यग्रहणाची स्थिती आपण लक्षात ठेवायची, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. तर आपण पाहिलं सूर्यग्रहणाचे 3 प्रकार पाहिले, एक खग्रास, दुसरं खंडग्रास आणि तिसरं कंकणाकृती. कंकणाकृती जेव्हा चंद्र हा अपभू स्थितीमध्ये असतो त्यावेळेस निर्माण होतं. पुढचा मुद्दा आहे आता चंद्रग्रहण. जसं सूर्यग्रहण आहे तसं चंद्रग्रहण आहे. मग चंद्रग्रहण केव्हा तयार होतं, तर चंद्रग्रहणाची व्याख्या बघण्यापेक्षा त्याची स्थिती बघा. सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत असतात. सूर्य, पृथ्वी व चंद्र, नाहीतर असं म्हणू शकतात, सूर्य व चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी असेल, सूर्य व चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी असेल, आणि त्यावेळेस जर किती डिग्रीचा कोन व्हायला पाहिजे, 0 डिग्रीचा. ज्यावेळेस 0 डिग्रीचा कोन असेल तेव्हाच ग्रहण लागेल. जर 1 डिग्रीचा कोन होऊन गेला तर त्यांची सावली एकमेकांवर पडत नाही, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा 0 डिग्रीचा कोन तयार होईल तेव्हाच त्यांची सावली एकमेकांवर पडेल, सूर्याची पृथ्वीची चंद्रावर किंवा चंद्राची पृथ्वीवर. म्हणून सूर्य, पृथ्वी व चंद्र, किंवा सूर्य व चंद्राच्या मध्ये पृथ्वी जेव्हा असेल आणि जर 0 डिग्रीचा कोन तयार झाला तर सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात, आणि मग पृथ्वीवर किरण पडल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. मग ज्या वेळेस पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळेस आपल्याला पृथ्वीवरून तो चंद्र दिसत नाही, किंवा अर्ध झाकलेला दिसतो, तेव्हा चंद्राला ग्रहण लागलं असं म्हणतात. त्याला म्हणतात चंद्रग्रहण. मग चंद्रग्रहण केव्हा तयार होतं, चंद्रग्रहण केव्हा लागतं, तर चंद्रग्रहण पौर्णिमेला लागणार आहे ना. ते वद्य अष्टमीला किंवा शुद्ध अष्टमीला न लागत, किंवा अमावस्येला पण लागत नाही. ती अमावस्येला तर लागणारच नाही, कारण की तेव्हा आपल्याला चंद्र दिसतच नाही. तर पौर्णिमेच्या वेळेस, कारण पौर्णिमेच्या वेळेची स्थिती आपण पाहिली होती, सूर्य असतो, नंतर पृथ्वी असते, नंतर मग चंद्र असतो. आणि अमावस्याच्या वेळेस स्थिती कशी होती, सूर्य, चंद्र व पृथ्वी. म्हणून ज्या वेळेस सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असेल आणि त्यांच्यामध्ये 0 डिग्रीचा कोन तयार झाला, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र हा एक तर पूर्ण दिसत नाही किंवा अर्धा दिसतो, त्यावेळेस ग्रहण लागतं, ते असतं चंद्रग्रहण. मग चंद्रग्रहणाचे 2 प्रकार असतात. चंद्रग्रहणाचा तिसरा प्रकार निर्माण होत नाही, का होत नाही ते पण सांगणार आहे. तर चंद्रग्रहणाचे 2 प्रकार असतात. पहिला आहे खग्रास. पहिले खग्रास म्हणजे काय, तर या ठिकाणी मी दाखवलेलं आहे, ज्या आडव्या रेषांनी दाखवलेली आहे ती आहे दाट सावली, आणि जी डॉटने दाखवलेली आहे निळ्या डॉटने ती आहे विरळ सावली. तर पृथ्वीची ही विरळ सावली आहे आणि ही दाट सावली आहे. ज्यावेळेस चंद्र दाट सावलीत येतो तेव्हा पूर्ण तो झाकलेला असतो. पौर्णिमा असून सुद्धा आकाशात आपल्याला चंद्र दिसतच नाही, तो पूर्ण झाकून जातो. पौर्णिमा असून सुद्धा आकाशात चंद्र दिसतच नाही, कारण पृथ्वीच्या त्या दाट सावलीमध्ये तो पूर्ण झाकला जातो. म्हणून त्यावेळेस जे ग्रहण लागतं ते ग्रहण असतं खग्रास. त्याला म्हणतात खग्रास चंद्रग्रहण. दाट सावलीमध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा. मग दाट सावलीमध्ये आल्यानंतर हळूहळू तो पुढे जाईल, किंवा दाट सावलीमध्ये येण्यापूर्वी तो हळूहळू दाट सावलीत येईल. त्यावेळेस तो अर्धा दाट सावलीत असतो आणि अर्धा विरळ सावलीत असतो. इथे विरळ सावली दाखवलेली आहे, तो अर्धा आहे, आणि अर्धी दाट सावली दाखवलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस चंद्र अर्धा झाकलेला असतो आणि अर्धा प्रकाशित असतो ग्रहणाच्या वेळेस, पौर्णिमेच्या वेळेस, त्यावेळेस जे ग्रहण असतं ते असतं खंडग्रास. त्या ग्रहणाला खंडग्रास
चंद्रग्रहण असे म्हणतात. कारण त्यावेळेसची स्थिती कशी असते, तर चंद्र हा अर्धा विरळ सावलीत असतो आणि अर्धा दाट सावलीत असतो. आणि खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळेस कसा असतो तो पूर्णच्या पूर्ण दाट सावलीत असतो. तेव्हा चंद्राला जे ग्रहण लागतं त्याला आपण खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो. आणि विरळ सावली आणि दाट सावलीमध्ये जेव्हा असतो तेव्हा जे ग्रहण लागतं त्या ग्रहणाला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कंकणाकृती चंद्रग्रहण का होत नाही. तर कंकणाकृती चंद्रग्रहण न होण्याचं कारण असं आहे की पृथ्वी ही चंद्रापेक्षा खूप मोठी, आपला तो उपग्रह आहे आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडेलच, तो कितीही लांब असो कितीही जवळ असो. जेव्हा पृथ्वीची सावली निर्माण होईल त्यावेळेस ती चंद्रापर्यंत पोहोचेलच. जर ती आकाशात नष्ट झाली असती तर मग कंकणाकृती चंद्रग्रहण त्या ठिकाणी निर्माण झालं असतं. पण ते आकाशात नष्ट होण्याचंच कारण नाही, ती पूर्णच पूर्ण त्या चंद्रावर पडत असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पूर्णच पूर्ण चंद्र हा झाकलेलाच दिसतो किंवा अर्ध झाकलेला दिसतो. म्हणून दोनच प्रकारचे चंद्रग्रहण असतात, एक तर खग्रास आणि दुसरं खंडग्रास. तर याला म्हणतात चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाच्या वेळेस या वेगवेगळ्या ताराग्रहांची स्थिती कशी असते, तर पहिलं असतं सूर्य, दुसरं असते पृथ्वी आणि तिसरं असतं चंद्र. आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस काय असतं, सूर्य, चंद्र व पृथ्वी. तर सूर्यग्रहण म्हणजे काय आणि चंद्रग्रहण म्हणजे काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्याला एक पुस्तकामध्ये प्रयोग करायला लावलेला आहे. तो प्रयोग तुम्ही घरी पाहून घ्या, करून बघा, जर जमला तर ठीक. काय करायचं, एक लहान चेंडू घ्यायचा, रबरी बॉल घ्यायचा आणि एक मोठा बॉल घ्यायचा, त्याला एका सरळ रेषेमध्ये ठेवायचा, एकदम सरळ रेषेमध्ये. आणि नंतर मग सरळ रेषेने त्याच्यावर विजेरी जे टॉर्च असते आपल्या घरामध्ये, बॅटरी असते, त्याच्याने त्या ठिकाणी प्रकाश टाकायचा. जर तुम्ही त्या चेंडूवर प्रकाश टाकला, लहान चेंडूवर, तर लहान चेंडूची सावली मग त्या मोठ्या चेंडूवर पडेल. काही ठिकाणी दाट पडेल आणि काही ठिकाणी विरळ पडेल. पण ज्या ठिकाणी दाट पडेल त्या ठिकाणी खग्रास आणि ज्या ठिकाणी विरळ पडेल त्या ठिकाणी खंडग्रास ग्रहण असेल असं समजून घ्यायचं. एक वेळ अशी करायची की मोठा चेंडू मध्ये ठेवायचा आणि लहान चेंडू त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचा आणि मग प्रकाश टाकायचा. तर काही भागामध्ये विरळ सावली असेल, काही भागामध्ये दाट असेल. दाट जिथे असेल तिथे असेल खग्रास ग्रहण आणि जिथे विरळ असेल तिथे असेल खंडग्रास ग्रहण. असा तुम्हाला प्रयोग करायला लावलेला आहे, तो तुम्ही प्रयोग करून पाहायचा आहे. नंतर आपण खग्रास म्हणजे काय आणि खंडग्रास म्हणजेच काय, त्याची जी पोझिशन आहे, त्याची जी स्थिती आहे ती स्थिती लक्षात ठेवायची. की सूर्यग्रहणाच्या वेळेस या तिघांची स्थिती कशी असते, मग ती पौर्णिमेला असते की अमावस्याला, आणि खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्रग्रहणाच्या वेळेस त्यांची तिघांची स्थिती कशी असते ती आपल्याला सांगता येईल. आता आपल्याला पाहायचं आहे सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि चंद्रग्रहणाची काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. ती वैशिष्ट्य आपण पाहू. आता आपल्याला पाहायचं आहे सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये. तीन वैशिष्ट्य दिलेले आहेत. चंद्रग्रहणाची 3 दिलेले आहेत आणि सूर्यग्रहणाची 3 दिलेले आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य की सूर्यग्रहण हे फक्त अमावस्याला होतं. सूर्यग्रहण हे फक्त केव्हा होतं, अमावस्याला होतं. पण एक लक्षात ठेवायचं, अमावस्याला केव्हा, जेव्हा त्या तिघांमध्ये किती डिग्रीचा कोन व्हायला पाहिजे, 0 डिग्रीचा, त्या अमावस्येला सूर्यग्रहण होतं. जर त्याच्यामध्ये 5 डिग्री 2 डिग्री 3 डिग्रीचा कोन असेल तर मग सूर्यग्रहण होत नाही. पण हे पण लक्षात ठेवा की प्रत्येक अमावस्याला होत नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये तर अमावस्या होते, मग प्रत्येक महिन्यामध्ये सूर्यग्रहण असतं का, तर नाही. प्रत्येक अमावस्याला होत नाही, ती वर्षातून कमीत कमी 5 वेळेस आणि जास्तीत जास्त 5 वेळेस आणि कमीत कमी 3 वेळेस होताना आपल्याला दिसून येतं. नंतर अमावस्याला म्हणजेच काय, प्रत्येक अमावस्याला होत नाही, फक्त काही अमावस्याला, वर्षातून 2-3 अमावस्याला होताना आपल्याला दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे सूर्यग्रहणाच्या वेळेस स्थिती कशी असते. तर सूर्यग्रहणाच्या वेळेस अगोदर असतो सूर्य, नंतर त्यांच्यामध्ये असतो चंद्र आणि नंतर असतो पृथ्वी. जेव्हा अशी स्थिती निर्माण होते त्यावेळेस सूर्यग्रहण होतं. म्हणजे अगोदर काय पाहिजे, सूर्य पाहिजे, 2 नंबर पाहिजे चंद्र आणि 3 नंबर पाहिजे पृथ्वी. अशी स्थिती जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस सूर्यग्रहण होतं. तिसरं खग्रास सूर्यग्रहण फक्त 440 मिनिट दिसतं, फक्त 440 मिनिट. आता 440 मिनिट 440 मिनिट नाही, 440 सेकंद, 440 सेकंद दिसतं. म्हणजे किती, तर 7 मिनिट 20 सेकंद.
7:20 एवढ्याच कालावधीपर्यंत खग्रास सूर्यग्रहण असते, एवढ्याच कालावधीपर्यंत. नंतर मग चंद्र आपल्या परिभ्रमणामुळे पुढे निघून जातो, त्यामुळे त्यांच्यामधला कोन नष्ट होऊन जातो. म्हणजेच सूर्यग्रहण आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण जास्त वेळ दिसू शकेल, पण खग्रास सूर्यग्रहण जास्त वेळ दिसू शकत नाही. खग्रास सूर्यग्रहण फक्त 440 सेकंद दिसतं. म्हणजे किती मिनिट? 7:20 पर्यंत दिसतं. नंतर ते खग्रास सूर्यग्रहण नष्ट होऊन जातात. तर अशी 3 वैशिष्ट्य होती सूर्यग्रहणाची. जशी सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य आहेत तशी चंद्रग्रहणाची पण काही वैशिष्ट्य आहेत. ती चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये पाहू. पुढचा मुद्दा आहे आपला चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये. आता चंद्रग्रहणाची वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की चंद्रग्रहण केव्हा होतं? सोपं आहे. चंद्रग्रहण केव्हा होईल? पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. पौर्णिमेला. अमावस्याला होईल का? नाही. अमावस्याला तर पहिलेच काळोखात आहे, तर मग कसं होईल? चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्रग्रहण केव्हा होतं? पौर्णिमेच्या वेळेस. तर पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. दुसरं वैशिष्ट्य स्थिती पाहू आपण. जसं आपण सूर्यग्रहणाच्या वेळेस स्थिती पाहिली तसं चंद्रग्रहणाच्या वेळेस स्थिती कशी असते? पहिले असतो सूर्य, नंतर असते पृथ्वी, आणि पृथ्वीची सावली कशावर पडते? चंद्रावर पडते. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत येतात त्याच्यामध्ये किती डिग्रीचा कोन असेल? 0 डिग्रीचा. त्यावेळेस चंद्रग्रहण होतं. आणि चंद्रग्रहण मात्र आपल्याला खूप टाइमापर्यंत, म्हणजे जवळजवळ चंद्रग्रहण आपल्याला 107 मिनिट पर्यंत दिसू शकतं. 107 मिनिट, जवळजवळ 2 तासाच्या जवळपास, 2.25 तास पर्यंत आपल्याला ही चंद्रग्रहण दिसू शकतं. चंद्रग्रहण आपल्याला त्यावेळेस दिसू शकतं. 107 मिनिट पर्यंत दिसू शकतं. तर अशा प्रकारे चंद्रग्रहणाची ही 3 वैशिष्ट्ये आहेत. सूर्यग्रहणाची 3 वैशिष्ट्ये आहेत. सोपी. पहिली 2 लक्षात ठेवायला सोपं आहे. ते अमावस्याला होतं, हे पौर्णिमेला होतं. स्थिती एकच स्थिती बदलेल. सूर्य, पृथ्वी, चंद्र, आणि त्यावेळेस सूर्य, चंद्र, पृथ्वी. ते किती टाइमापर्यंत दिसलं होतं? आपल्याला फक्त 440 सेकंद, म्हणजे 7:20. आणि इथे किती दिसतं? 107 मिनिट, 2.25 तासापर्यंत. कारण पृथ्वीची सावली खूप जास्त असते आणि तिथपर्यंत त्या चंद्राला बाहेर निघायला खूप टाइम लागतो. म्हणून चंद्रग्रहणाची हे काही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. आता आपला हा शेवटचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला. शेवटचा मुद्दा आहे आपला ग्रहण एक खगोलीय घटना. आता खगोल म्हणजेच काय? की आकाशामध्ये जे गोल आकाराचे ग्रह, उपग्रह, तारे वगैरे आहेत, जे गोल आकाराचे, त्याला म्हणतात खगोल. ख म्हणजे आकाश, आकाशामधले गोल, खगोल. खगोल एक ग्रहण एक खगोलीय घटना आहे. आता ग्रहणांविषयी भारतामध्ये रूढी परंपरा, नंतर काही जे विचार आहेत, जुनी विचार, याचा जर विचार केला, अंधश्रद्धा म्हणता येईल त्याला, तर अंधश्रद्धेचा जर विचार केला तर ग्रहण हे त्या ठिकाणी वाईट मानलं जातं. म्हणजे ग्रहण लागलं की जेवण करायचं नाही, ग्रहण लागलं की आंघोळ करायची नाही, त्यावेळेस कोणतीच कृती करायची नाही, घरात बसून राहायचं. अशा काही अंधश्रद्धा आपल्या भारतामध्ये आहेत, अंधश्रद्धा आहेत त्या. कारण हे ग्रहण जे लागतं ही एक खगोलीय घटना आहे. ती कधी ना कधी होणार आहे. आकाशामध्ये ते गोल फिरत आहेत, त्याला कक्षीय गती आहे, अक्षीय गती आहे, परिवलन गती आहे, परिभ्रमण गती आहे. ते कधी ना कधी एकमेकांसमोर येणारच आहेत. ही घटना होणारच आहे. जसं दिवस होतो, जसं रात्र होते, ही त्याची होते. ही निसर्गामध्ये जी घटना आहे ती त्याची होती, ती काही आपण घडून आणत नाही. किंवा पौर्णिमा होते, अमावस्या होते, ते फिरण्यामुळे होतं. अगदी त्याचप्रमाणे ग्रहण सुद्धा आहे. चंद्र, पृथ्वी, सूर्य एकमेकांभोवती फिरतायत. सूर्य नाही पण पृथ्वी आणि चंद्र एकमेकांभोवती फिरतायत, त्यामुळे ते ग्रहण लागतंय. ही एक खगोलीय घटना आहे. ते खगोलीय घटनामुळे आपल्यावर त्याचा काही वाईट परिणाम किंवा चांगला परिणाम होत नाही. जसं सूर्य, चंद्र, पृथ्वी एकमेकांसमोर आल्यानंतर पौर्णिमा, अमावस्या होते, तसं ग्रहण पण होतात. पौर्णिमा, अमावस्याला जसं आपल्याला काही होत नाही, तसंच ग्रहणाच्या वेळेस सुद्धा आपल्याला काही होत नाही. ती फक्त अंधश्रद्धा आहे. मग ती मानायची की नाही मानायची ते तुमच्यावर आहे, त्याची काही बळजबरी मी करत नाही. पण ही एक अंधश्रद्धा आहे, त्याला आपण बळी पडायचं नाही. ही कधी ना कधी होणारी घटना आहे आकाशामध्ये. अशा घटना तर भरपूर होतात. जसं धूमकेतू दिसणे, जसं उल्कापात होणे, तसं ग्रहण, जसं पौर्णिमा, जसं अमावस्या, जसं दिवस उगवणे, रात्र होणे, अगदी त्याच प्रकारे ही घटना आहे. याला अंधश्रद्धेला बळी पडून आपण कोणतीही कृती करायला पाहिजे असं नाही. तर ही खगोलीय घटना आहे, त्या दृष्टीने आपण त्याला पाहायला पाहिजे.
मग ही घटना आता आपल्याला कुतूहलाची का वाटते? कारण ही घटना दर महिन्याला होत नाही, वर्षातून 1-2 वेळेस होते, 2-3 वेळेस, 4-5 वेळेस, जास्तीत जास्त 5 वेळेस होईल. तर वर्षातून क्वचितच होते आणि ते क्वचितच ठिकाणी पाहायला मिळते. त्यातल्या त्यात भारतामध्ये जर कधी या वर्षाला झाली तर 2-3 वर्षाला आपण पाहायला भेटू शकतो. लगेच दुसऱ्या वर्षाला भेटेल असं नाही, योगायोग झाला तर भेटू शकतं. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ही घटना क्वचितच होते, म्हणून ती आपल्याला कुतूहलाची आहे. कुतूहल वाटलं आपल्याला, म्हणून ती क्वचितच दिसते, म्हणून त्याला काहीतरी वाईट घटना आहे आणि आपण असं करायला नको, असं वागायला नको, असं त्या ठिकाणी मानणं हे चुकीचं आहे. त्याला म्हणतात आपण की चांगलं होणे, वाईट होणे या ग्रहणामुळे असं काहीही त्या ठिकाणी होत नाही. उलट ज्यावेळेस ग्रहण लागतं, सूर्यग्रहण, फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेस एक काळजी घ्यायची की आपण त्याला उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. कारण ते जे प्रकाश असतात ते एवढे प्रखर असतात, जर कधी खग्रास असेल किंवा खंडग्रास असेल तर त्या प्रकाशाची किरण आपल्या डोळ्यात जर आली तर मग आपल्याला अंधत्व येण्याची शक्यता असते. म्हणून आपण उघड्या डोळ्यांनी न पाहता त्याचे काही गॉगल्स असतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण ते पाहू शकतो. ग्रहण कसं लागतं वगैरे ते गॉगल्सद्वारे, चष्मा घालून आपण ते पाहू शकतो. पण ते वेगळ्या प्रकारचे असतात, नाही तर घरातले वापरशाल आणि डायरेक्ट बघशाल असं होणार, असं करायचं नाही. ज्यावेळेस ज्या ठिकाणी ग्रहण लागतं त्यावेळेस हे जे खगोल तज्ज्ञ लोक असतात, शास्त्रज्ञ लोक असतात, खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे जे तज्ज्ञ लोक असतात, उदाहरणार्थ जर भारतामधून ती सूर्यग्रहण दिसत असेल तर मग ते सगळेचे सगळे वेगवेगळ्या देशातले खगोल तज्ज्ञ भारतात येतात आणि भारतामधून त्याचं निरीक्षण करतात. त्यांना अभ्यास करायचा असतो की ही घटना कशामुळे झाली, कशी झाली, आणि त्याला पुढचे काही नियम मांडायचे असतात. मग हे खगोलशास्त्रज्ञ जर अमेरिकेमध्ये झाली तर भरपूर शास्त्रज्ञ अमेरिकेमध्ये जातात आणि मग ते ग्रहण बघतात, सूर्यग्रहण बघतात किंवा चंद्रग्रहण बघतात. ज्या ठिकाणाहून दिसायचं असतं त्या ठिकाणी ते एकत्र येऊन जमतात आणि मग त्याचा अभ्यास करतात. जर पक्ष्यांचा विचार केला, प्राण्यांचा विचार केला तर त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो. आता मानव आहे, मानवाला बुद्धी आहे, मानवाने शोधून काढलेलं आहे, म्हणून मानवाला माहिती आहे की आता अंधार होईल खग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे, किंवा फक्त आजूबाजूचा भाग दिसेल कंकणाकृती. परंतु हे जे प्राणी असतात किंवा पक्षी असतात हे गोंधळून जातात. कारण दिवस असतो आणि दिवस असताना अचानक जर अंधार झाला तर आपल्याला माहिती आहे की जे पक्षी असतात ते आपल्या आपल्या घरटीकडे निघायला सुरुवात होते किंवा त्यांच्यात किलबिली सुरुवात होते अंधार पडत असताना. मग जर असं दिवसा अचानक अंधार पडायला लागलं तर मग आपल्याला त्या पक्ष्यांचा चिवचिवाट त्या ठिकाणी ऐकायला मिळतो किंवा ते घराकडे जाताना त्यांची कृती बदलून जाते. मग पक्षी हे गोंधळून जातात ग्रहणाच्या वेळेस. तर अशा ह्या काही कृत्या आहेत, पण त्या कृत्या फक्त एक खगोलीय घटना आहे, त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ असं काहीही नाही, हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आपला सूर्य, चंद्र व पृथ्वी हा पाठ संपला आहे. याच्यावर मी काही होमवर्क दिली, तो एकदम चांगल्या अक्षरात लिहायचा आहे, स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे. आणि आपली जी आता युनिट टेस्ट होणार आहे 31 जुलैला आपली युनिट टेस्ट आहे. तर त्या 31 जुलैला जो सिलेबस आहे, इतिहासचे 2 पाठ आहेत, नागरिकशास्त्राचा 1 आणि भूगोलाचे 2, हे पूर्ण सिलेबस आपल्याला संपलेला आहे. जरी आपला सिलेबस संपला असेल तरी पुढचा पाठ शिकवला जाईल, कारण की पुढच्या टर्मला आपल्याला जास्त अभ्यासक्रम टाकलेला असल्यामुळे तो संपायला पाहिजे, म्हणून पुढचा पाठ शिकवला जाईल. परंतु घटक चाचणीला अभ्यास करताना फक्त इतिहासाचे 2 पाठ वाचा, भूगोलाचे 2 पाठ वाचा आणि नागरिकशास्त्राचा 1 पाठ वाचा. काही समस्या असतील तर तुम्ही मला पर्सनली माझ्या नंबरवर त्या ठिकाणी कळवू शकता. धन्यवाद.